अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. नाद गरजला नभी एकतो पांडुरंग श्रीहरी. मना मनाला लिंपून गेल्या आनंदाच्या लहरी. संतांच्या वचनांनी फुलला भक्तीचा सोहळा. कणाकणातून मातीच्या उमले अभंगांचा मळा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा. काय फुललासी वरलिया रंगा, काय फुललासी वरलिया रंगा. उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा. चोखा डोंगा भावा नोहे डोंगा, चोखा डोंगा भावा नोहे डोंगा, चोखा डोंगा भावा नोहे डोंगा, चोखा डोंगा भावा नोहे डोंगा. काय फुललासी वरलिया रंगा, काय फुललासी वरलिया रंगा. उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा, उस डोंगा रस नोहे डोंगा, रस नोहे डोंगा, रस नोहे डोंगा. भक्तजन हो, नमस्कार. महाराष्ट्राचं भाग्य केवढं आहे पहा. ज्ञानदेव माऊलींच्या गावगाड्यातले संत 18 पगड जातीचे आहेत. कुणी कोळी, कुणी माळी, कुणी साळी, कुणी सराफ, कुणी सोनार, कुणी परीट, कुणी नाभिक. अशी ही संतांची मांदियाळी पाहिली ना की मन अक्षरशः थक्क होऊन जातं. मानवाने जन्म कुठे घ्यावा हे त्याच्या हातामध्ये नाही, पण जन्माला आल्यानंतर आत्मोन्नत कसं व्हावं हे या सगळ्या संतांच्या चरित्रातून शिकावं. आत्ताचा हा अभंग महाराष्ट्राचे प्रख्यात संत संत चोखामेळा यांचा आहे. मानवी जीवनामध्ये सगळ्यात सुंदर जर कोण बोलत असेल तर मानवाचं दुःख बोलतं, मानवाची वेदना बोलते. चोखोबांचे अभंग केवळ अद्भुत आहेत. एकटे चोखोबाच नाही बरं का, चोखोबांचं सगळं कुटुंबच अद्भुत आहे. स्वतः चोखामेळा, त्यांची पत्नी सोयराबाई, त्यांची बहीण निर्मळा, त्यांचा पुत्र म्हणजे चोखोबांचा पुत्र कर्ममेळा
त्यांचा मेहुणा बंका, सगळी मंडळी घ्या, पराकोटीची विठ्ठल भक्त आहेत. या सर्व संतांनी आत्मोन्नतीचं एकच सूत्र आपल्या आयुष्यामध्ये ठेवलं की या पांडुरंगाची सेवा आणि पांडुरंगाची भक्ती. या सर्वांनी अभंग उत्कृष्ट लिहिलेले आहेत. किती सुंदर म्हणून सांगू की ते वाचताना सुद्धा आपल्या हृदयाला पाझर फुटतं. चोखोबांचे जोहार मायबाप जोहार अभंग वाचताना ज्याच्या डोळ्याला पाणी येणार नाही त्याला मनुष्य म्हणता येणार नाही, इतके ते अभंग बोलके आणि वेदना प्रगट करणारे आहेत. चोखोबांना आयुष्यात खूप सोसावं लागलं, पण चोखोबांचं भाग्य असं की चोखोबांच्यावर प्रत्यक्ष पांडुरंगाने उदंड 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 अशी कृपा केली. त्यांच्या पत्नीचं बाळंतपण हे चोखोबांच्या बहिणीचं सोंग पांडुरंगाने घेतलं आणि तो स्वतः निर्मळा होऊन आला आणि चोखोबांच्या पत्नीचं सोराबाईंचं बाळंतपण हे स्वतः पांडुरंगाने केलं. किती अद्भुत आहे पहा. चोखोबांची सगळी अभंग संपदा पाहिली की मन स्तिमित होऊन जातं. जोहार मायबाप जोहार असो, उस डोंगा परी रसन हे डोंगा असो, धाव घाली विठू आता असो, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी असो, सुखाची सुखराशी आम्हासी वळली असो, किती म्हणून अभंग सांगावे. एकापेक्षा एक सरस अभंग चोखोबांनी निर्माण केले. तो कालखंड असा होता की चोखोबांच्या चारित्र्याच्या खुणा आपण पाहिल्या तर आपलं मन गलबलून जातं. नाथांनी पुढे जो अद्भुत प्रयोग केला आणि सामाजिक क्रांती घडवून आणली त्याला खरोखर तोड नाही. नाथ केवळ बोलघेवडे संत नव्हते, नाथांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवली. कदाचित नाथांच्या वाचनामध्ये चोखोबांचं चरित्र वाचनात आलं असावं आणि चोखोबांना किती सोसावं लागलं याचा अनुभव या संत श्रेष्ठांनी घेतला असावा आणि म्हणून नाथांनी एक अलौकिक सामाजिक क्रांती करून टाकली. पण चोखोबा माऊलींच्या गावगाड्यातले संत आहेत. त्यांना ज्ञानदेव माऊली म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच वाटतं. इतकी भक्ती माऊलींच्या चरणावर चोखोबांची आहे. आयुष्यभर चोखोबांनी दुःखाचा वेदनेचा वारंवार अनुभव घेतला आणि म्हणून चोखोबांची वेदना, चोखोबांचं दुःख फार बोलतं, पुन्हा पुन्हा बोलतं. त्यांच्या वाट्याला व्यक्तिगत दुःख तर आलीच, पण त्यांच्या अवघ्या कुटुंबालाही खूप सोसावं लागलं. पांडुरंग तरी किती अद्भुत म्हणायचा. आपल्या शिष्याची तो कठोर परीक्षा पाहतो. आपल्या प्रत्येक शिष्याला तो अग्नी दिव्यातून जायला लावतो आणि मग त्याला आपलंसं करतो. अहो जी मंडळी 16 ओळ्याच्या पल्याड आहेत, साक्षात ब्रह्मरूप आहेत, असे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव माऊली, सोपान काका आणि मुक्ताई हे सगळं कुटुंब वाळीत टाकलं गेलं. पांडुरंगाने जणू त्यांना अग्निदिव्य करायला लावलं. चोखोबांच्या वाट्याला उदंड उदंड उपेक्षा आली. आमच्या संतांना खूप सोसावं लागलं, खूप भोगावं लागलं. कान्होपात्रा तर गणिका झाली. जनाबाईला दासी पदावर समाधान मानावं लागलं, पण तिनेही असे सुंदर अभंग लिहिले की आज वाचताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. या सगळ्या संतांची अग्निपरीक्षा जणू पांडुरंगाने पाहिली आणि ती पाहिल्यावर मात्र त्यांच्या मस्तकावर पांडुरंगाने पराभक्तीची, पराज्ञानाची, श्रावणाची अशी हंडी फोडली म्हणता आहा की ते संत पांडुरंगाच्या कृपा कटाक्षामध्ये अक्षरशः धन्य होऊन गेले. पांडुरंगाने लीला लाघवस केलेलं आहे. आपण जर पंढरीला गेलो ना, त्या पंढरीच्या मंदिरामध्ये एक खांब आहे, त्याला गरुड खांब म्हणतात. आणि वारकरी संप्रदायाची प्रथा अशी आहे की त्या गरुड खांबाला आलिंगन द्यायचं आणि कान पकडायचे आणि त्याच्या पुढे नाचायचं असतं. गरुड खांबा पुढे जा, त्याला आलिंगन द्या, कान पकडा आणि नाचा. कान धरुनी नाच गरुड पारी म्हटले संत नामदेवाने. का
पांडुरंगा, जाणता अजाणता माझ्या हातून काही अपराध घडला असेल तर पांडुरंगा त्याची तू मला क्षमा करावी, असा त्याच्यामध्ये सुंदर भाव आहे. पण या गरुड खांबाला दासर खांब सुद्धा म्हणतात बरं का. कारण तिथे पांडुरंगानी आपलं लीला नाटक दाखवून पुरंदरदासांना बांधलेलं होतं आणि मारही दिलेला होता. विठ्ठल एका छोट्या बालकाच्या रूपामध्ये पुरंदरदासांच्याकडे गेले, पाणी मागितलं, ते दिलं नाही. पुरंदरदासांनी थकलेले असावेत, काही झालेलं असावं म्हणून पांडुरंगाने कौतुक असं केलं की आपल्या हातातलं कंकण एका गणिकेला दिलं आणि ते पुरंदरदासांनी मला दिलं, असं त्या आरक्षीना म्हणजे पोलिसांना सांगायला लावलं. त्याचा परिणाम म्हणजे त्या गरुड खांबाला बांधून पुरंदरदासांना मार दिलेला आहे. आणि पुरंदरदास इतके रडले, म्हणाले, पांडुरंगा फिट्टम फाट झाली बरं, मी तुला पाणी दिलं नाही म्हणून. वा रे वा पांडुरंगा, आता मात्र मी तुझा मार खाऊन शुद्धातिशुद्ध झालो बरं. जशी पुरंदरदासांची अशी सत्व परीक्षा पांडुरंगाने घेतली ना, तशी परीक्षा या चोखोबांची सुद्धा पांडुरंगाने घेतलेली आहे. चोखोबा आत बाहेर त्या पांडुरंगाच्या दर्शनाला तळमळत असत आणि असाच त्या चोखोबांशी संवाद करता करता पांडुरंगाने लीला लाघव केलं. काय केलं असेल? आपल्या गळ्यामधला अमोलिक कंठा काढला आणि तो चोखोबांच्या गळ्यामध्ये घातला. चोखोबा भावावस्थेमध्ये होते, त्यांना भानच नव्हतं, त्या भावभक्तीमध्ये डुलत होते. प्रत्यक्ष पांडुरंगाशी संवाद करताना त्यांची भावावस्था उन्मनी झालेली होती. पांडुरंगाने आपल्या गळ्यातला अलौकिक कंठा काढला आणि आपल्या गळ्यामध्ये घातला हे त्यांना कळलं सुद्धा नाही. आणि मग ज्या वेळेला पुजाऱ्यांना, बडव्यांना तो दिसला, त्यावेळेला त्यांनी शास्त केले चोखोबांना आणि मग तो मार चोखोबांना सहन करावा लागला. आणि त्यावेळेला आर्त स्वराने धावा केलाय, धाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा, काहीतरी अपराध. आणि शेवटी पुन्हा क्षमा मागितली पांडुरंगाची की मी बोललो, उत्तर दिली पांडुरंगाला, पण पांडुरंगा माझा राग धरू नकोस बरं, मला क्षमा कर. किती त्यांची वेदना, दुःख सुंदर बोलते बघा. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद आता, चालू नको मंद. बडवे मज मारिती ऐसा, काहीतरी अपराध, 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 काहीतरी अपराध, काहीतरी अपराध. धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद आता, चालू नको मंद. विठोबाचा हार तुझे कंठी कैसे आला, विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला. शिव्या देती म्हणती महाराज देव पाठविला, शिव्या देती म्हणती महाराज देवा पाठविला, शिव्या देती म्हणती महाराज देव पाठविला, शिव्या देती म्हणती महाराज देवा पाठविला. धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद आता, चालू नको मंद. जोडूनी कर चोखा विनवितो देवा, जोडूनी कर चोखा विनवितो देवा, जोडूनी कर चोखा विनवितो देवा,
चालू नको मंद आता, चालू नको मंद, चालू नको मंद, चालू नको मंद. चोखोबा काय म्हणतात बघा. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देती म्हणती महारा देव बाटवीला. चोखोबा तर गलबलून म्हणतात, अहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा, नकाजी मोकलू चक्रपाणी जिम्मेदारा. केवळ चोखोबानी नव्हे, संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी स्वतःला पांडुरंगाच्या दारातला कुत्रा म्हटले बर का. तुमचे द्वारीचा कुतरा, तुमचे द्वारीचा कुतरा, नका मोकलू जिम्मेदारा, धरणे घेतले दारात, धरणे घेतले दारात. नको धरुनी उठवू हात, नको धरुनी उठवू हात, धरणे घेतले दारात. संत त्या पांडुरंगावर एवढं प्रेम करतात की एक क्षण जरी त्याचं दर्शन झालं नाही तर त्यांचा जीव व्याकुळून जातो. चोखोबांच्यावर तर अशी आपत्ती आली, प्रार्थना करताय, जोडून या कर चोखा विनवितो देवा, बोलिले उत्तरे परी राग नसावा. मोकळेपणानं बोललो, पण पांडुरंगा माझ्यावर राग धरू नका बरं. आपण कृपावंत आहात, कृपावंतच राहा. पण दुर्दैवानं पुढे चोखोबांच्या वाट्याला असं आलं की आक्रमणाच्या कालखंडामध्ये यवनी राजांनी त्यांना पकडलं आणि मंगळवेढ्याला, संपूर्ण गावाला कूस घालायचं काम चालू होतं. मोठाच्या मोठा तट बांधायचं काम चालू होतं. तिथे आमच्या चोखोबांची वर्णी लागली. मस्तकावरून धोंडे वाहून नेताना चोखोबांच्या मुखामध्ये एकच नाम असायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा नामगजर कोणता नाही. धोंडे वाहतायत, ती कूस बांधायला मदत करतायत. काही महिने काम चाललेलं होतं आणि चोखोबांच्या जीवाची उलघाल झालेली होती. मी माझ्या माहेराला मुकलो, पांडुरंगाचं मला दर्शन होत नाहीये. कष्टाला त्यांची ना नव्हती, धोंडे वाहायला ना नव्हती, पण आता पांडुरंग आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचा जीव गलबलून गेलेला होता. परी धोंडे वाहत असताना माऊलींनी जे शिकवले त्याचं आचरण चोखोबा साक्षात करत होते. माऊलींनी सगळ्या संतांना शिकवलं, कर्मे ईशु भजावा. आपल्या कर्मातून ईश्वराचं पूजन करा. आपलं कर्मच इतकं उत्कट करा, इतकं प्रामाणिक करा, इतकं सात्विक करा की त्याच्यामध्येच पांडुरंगाचं पूजन होईल, या विश्वामधल्या परमात्म्याचं पूजन होईल. हा भाव चोखोबांनी आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलेला होता. आणि धोंडे वाहताना सुद्धा चित्तामध्ये, ओठावर आणि पोटी सुद्धा एकच नाम होतं, विठ्ठल 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 विठ्ठल, दुसरं काही नाही. चोखोबांना, अन्य लोकांना ती कूस, तो तट बांधायला जुंपलेलं होतं. आणि दुर्दैव असं की एके दिवशी त्या तटाचं बांधकाम कच्चं राहिलेलं होतं. एका भागामधलं धाड 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 करत ती सगळी कूस, तो तट एकदम कोसळला. आणि चोखोबा आणि त्यांचे काही स्नेही तिथे काम करत असताना त्या कुसाखाली, त्या तुटलेल्या संपूर्ण तटाखाली गाडले गेले. नामदेवानं हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला रडत रडत हा महात्मा धावत आला मंगळवेढ्यामध्ये. पण चोखोबा कसे शोधायचे? शेवटी नामदेवानी चोखोबांना कसं शोधले माहितीये? वारकरी संप्रदाय श्रद्धा आहे की ज्यांच्या अस्थी पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करत होत्या ना, त्या अस्थी चोखोबांच्या होत्या. आणि नामदेवांना इतकं गहिवरून आलं, त्यांनी त्या अस्थी गोळा केल्या सगळ्या, काहीचं विसर्जन केलं आणि मग चोखोबांची एक समाधी केली. किती सुंदर समाधी केली म्हणून सांगू.
पंढरीच्या मुख्य प्रवेशद्वारातून ज्यावेळेला आपण आज जातो त्यावेळेला नामदेवानी कौतुक असं केले, आपल्या दृष्टीपुढे चोखोबा राहावेत म्हणून त्या पायऱ्यांच्या उजव्या हाताला चोखोबांची पहिली समाधी आहे. कोणताही वारकरी आला, कोणताही भक्तजन आला तरी पहिल्यांदा जाऊन चोखोबांच्या वारीला साष्टांग प्रणिपात करतो. चोखोबांचं चरित्र आठवतो, त्यांच्या वाट्याला आलेली दुःख आठवतो, जोहार मायबाप अभंग आठवतो, विठ्ठल विठ्ठल गजरी सारखे अभंग आठवतो, धाव घाली विठू आता आठवतो आणि स्वतःला कृतार्थ धन्य समजतो. स्वतः नामदेवानी तरी काय अपेक्षा व्यक्त केली बघा. कसे हो आमचे हे संत. कोणती अपेक्षा नाही, कोणती आशा नाही, कोणती अभिलाषा मनामध्ये नाही. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती. नामदेव म्हणाले, पांडुरंगा मला काय कर, ही पायरी कर तुझ्या दारामधली. का तर संत जन येता जाता त्यांचा पाय या पायरीवर ठेवतील आणि त्याच्या चरणाची धूळ पांडुरंगा मला लागेल. आहा, किती उत्कट हा भाव म्हणायचा. या भक्तिभावाला कोणती सीमा नाही आणि हा भक्तिभाव कोणत्या तराजूत तोलताही येत नाही. नामदेवानी त्या अस्थी आणल्या, गोळा केल्या एकत्र सगळ्या आणि मग अशी समाधी केली की आज वारकरी ज्यावेळेला चैत्री वारी असो, आषाढी असो, कार्तिकी असो, माघी असो, कोणत्याही वारीला गेला आणि चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन करून मंदिराजवळ आला की पहिल्यांदा चोखोबांना साष्टांग प्रणिपात घालतो. इतके चोखोबा आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. त्या चोखोबांची आठवण केली तरी प्रत्येक भाविकाचं, भक्ताचं मन खरोखर भरून येतं. त्या चोखोबांनी केवळ सरस अभंग लिहिले असं नव्हे, त्या अभंगातल्या भावभक्तीची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. म्हणून माऊलींना सुद्धा ते प्रिय होऊन गेले आणि त्या गावगाड्यामधल्या सगळ्या संतांचे जीव की प्राण झाले. एक अभंग तर त्यांनी असा लिहिला की सगळ्या महाराष्ट्राच्या मुखात येतो. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. आणि त्यात सुद्धा त्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान सगळ्यांना दंडवत घातलेले आहे. आणि हरी कीर्तनाची जिथे दाटी चोखोबा सांगतात तिथे मी मिठी घालतो आणि तिथे शरणागत होतो. चोखोबांचा हा अनुभव आपण प्रत्यक्ष घेऊया आणि मग थांबूया. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकाचा भार, दिंड्या पताकाचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णव ते जाण, अपार वैष्णव ते जाण. हरी
पिढ्या जातींच्या विळख्यात जखडलेल्या परमेश्वर भक्तीला संत ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी खुलं केलं, तर संत नामदेवांनी त्याच्या प्रचाराची धुरा सांभाळली. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र भक्तिभावात चिंब न्हावून निघाला आणि प्रत्येकाच्या ओठी त्या भगवंताचं नाव घोळू लागलं. त्या सावळ्या विठूने जणू सर्वांना आपल्या मायेच्या पंखात सामावून घेतलं. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी. अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पता